नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी 3 ते 4 पदार्थांमध्ये तयार होणारे कापसासारखे मऊसूत असे तोंडात टाकताच विरघळणारे आंबा नारळ मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यात 5 मिनिटात बनून तयार होतात. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता त्यासाठी आपल्याला येथे आंबा लागणार आहे. आता एक आंबा छान असा आपल्याला ह्याचा गर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ह्याचे कट करून त्यामधला थोडा थोडा गर आपण चाकूच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. आता आज आपण 1 वाटी डेसिकेटेड कोकोनटचे मोदक करणार आहोत. त्यासाठी आपण येथे एकच आंबा वापरलेला आहे. आपल्याला जर क्वांटिटी मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात करायची असेल तर आंब्याचे प्रमाण सुद्धा थोडेफार जास्त किंवा कमी केले तरी सुद्धा चालू शकेल. आता थोडं थोडं करून एका आंब्याचा सर्व गर आपल्याला याच पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि आंबा घेताना शक्यतो हापूसच घ्यायचा आहे, म्हणजे त्याची छान असा कलरही छान असतो आणि चवीला देखील भरपूर गोड असा असतो. आता हा काढलेला गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. थोडा थोडा करून सर्व गर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकलेली आहे, म्हणजे 1 वाटी आपला आंब्याचा गर होता त्यासाठी अर्धी वाटी साखर आणि 2 ते 3 वेलची आपण अशी सोलून टाकलेली आहे यामध्ये. आता ह्याला आपल्याला छान असं मिक्सरला फिरून याची प्युरी करून घ्यायची आहे, एकदम बारीक करून घ्यायचं आहे याला. आता कढईमध्ये येथे 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि 1 वाटी आपल्याला यासाठी डेसिकेटेड कोकोनट लागणार आहे. तर कोकोनट आपण कढईत टाकल्यानंतर गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे. आता इथे 3 ते 4 चमचे मिल्क पावडर देखील आपण टाकून घेणार आहोत. मिल्क पावडरमुळे आपले मोदक अतिशय टेस्टी असे बनतात. हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही टाकली तरी सुद्धा हरकत नाही. आता 2 ते 3 मिनिटं हे छान भाजून घेतल्यानंतर आपण जी मँगोची प्युरी तयार करून घेतलेली आहे ती थोडी थोडी करून या डेसिकेटेड कोकोनटमध्ये टाकून घ्यायची आहे आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता सर्व आंबा आपला या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. आपण बघू शकता छान असं घट्ट आपलं मिश्रण येथे तयार झालेलं आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याला थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. आपल्याला आवडत असेल तर यामध्ये ड्रायफ्रूटचे काप टाकले तरी सुद्धा चालू शकेल. आता आपलं मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. आता आपण आपल्या आवडीनुसार याला मोदकचा आकार देऊन घेऊया. आता येथे मी मोदकचा साचा वापरलेला आहे मोदक करण्यासाठी. हे बघा, अशा पद्धतीने यामध्ये सर्व मिश्रण आपण भरून घ्यायचं आहे आणि छान बोटाच्या साह्याने याला असं प्रेस करायचं आहे, म्हणजे मोदक आपला तुटणार नाही, छान अशा आकाराचा तयार होईल. हे बघा, एक एक करून सर्व मिश्रणाचे याच पद्धतीचे मोदक आपण तयार करून घेतलेले आहे. आता हे मोदक डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्यायचे आहे आणि तयार आहे आपले छान असे आंबा नारळ मोदक. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.